रामगव्हाण बुद्रुक इथल्या जिल्हा परिषद शाळेत 1ली ते 5वी पर्यंतचे वर्ग आहेत। शाळेसाठी 2 शिक्षक मंजूर आहेत, पण त्यापैकी एक शिक्षक गेल्या 4 वर्षांपासून गैरहजर असल्याचा आरोप पालकांनी केलाय। त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांची जबाबदारी एका शिक्षकावर आली। 5 वर्ग आणि एकच शिक्षक अशी सध्या शाळेची अवस्था आहे। यामुळे मुलांचं शिक्षण बिघडत असल्याचं पालकांचं म्हणणं आहे। यासाठी शिक्षण विभागाकडे अनेकदा पाठपुरावा करण्यात आला, पण दखल घेतली जात नसल्याने अखेर पालक आणि ग्रामस्थांनी शाळेला टाळं ठोकत आंदोलन केले। आता तरी तातडीने शिक्षक द्यावा अशी त्यांची मागणी आहे। शिक्षक 2 होते। एक शिक्षक कायमस्वरूपी रजेवर असल्यामुळे एक शिक्षकाला काय शिकवता येत नाही, त्यामुळे आम्ही शाळेला आज कुलूप ठोकण्यात आले आहे। तर त्यांनी आम्हाला सांगितलं की 4.5 वर्ष ते 5 वर्ष आम्हाला त्यांना काही करता येत नाही। जर त्यांना 4.5 वर्ष काही करता येत नसेल तर 1ली ते 5वी पर्यंत मुलांनी जायचं कसं? आणि 5 वर्षात मुलगा राहतोय का ठिकाणीवर? वर्षात बदलतोय मुलगा, त्यांना काही येत नाही, आमच्या मुलाला काही येत नाही, याची दखल घ्या, अन्यथा आम्ही 17 सप्टेंबरला जालना इथे बसू आम्ही। न्यूज डेस्क, आपलं नाशिक।